नमस्कार, मी RTI न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग। उमरी तालुक्यातील कारला तांडा या ठिकाणी 3 ते 4 वर्ष संपून गेले। जल जीवन योजना फक्त दाखविण्यासाठीच हे टाकी उभा केलेली आहे। तरी मी आज 2026 जून या महिन्यामध्ये मला माहिती मिळाल्यास त्यांची माहिती घेण्यासाठी आलो। या टाकीमध्ये आपल्याला जल जीवन योजनेअंतर्गत जे बांधण्यात आली त्याच्यामध्ये पाणी टाकला का, त्याची आपण पाणी पिलात का, याचा लाभ घेतलात का, याच्यासाठी मी माहिती घेण्यासाठी आलो। आपण याच्यामध्ये सविस्तर ऐकू शका। मावशी, आपलं नाव काय? सीताबाई, कारला तांडा। आता आपण जे पाठीमागे जे तुमच्या घराच्या पाठीमागे जे पाण्याची टाकी आहे बांधून किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले। 4 वर्ष झाले। 4 वर्षापासून त्याच्यामध्ये पाणी आलं की नाही? नळ आहेत की नाही तुमच्या इथे? बांधले काढून का ते गेले फेल, नळ बी बुजून गेले रोड मध्ये गेले। तर आता किती वर्ष झालं? 4 वर्ष झाले। 4 वर्षापासून त्या टाकीमध्ये पाणी अजिबात नाही। मग तुम्ही सरपंच किंवा ग्रामपंचायत कार्यालय याच्याकडे तुम्ही गेलात की नाही? सरपंचाकडे गेले सर, आम्ही गेले। आता पाणी तुम्ही कोणतं पितात? कुठून आणता? आता कुठं पाणी लोकांचं बोर आहे का? 200 रुपये महिन्याला पाणी विहिरीतलं पाणी आणतात। आता तुम्ही या गावामध्येच राहता? तुमचं नाव? देवराव लक्ष्मण राठोड। आता या आपण पाठीमागायचं आपण टाकी बघू लागल्या। जल जीवन योजना याचं सगळं काम संपून गेलं, तरी 4 वर्ष झालं याच्यात पाणी टाकण्यात आला की नाही? नाही, पाणी नाही, तर थेंब बी टाकलं नाही, वॉटर सप्लाय चालू केलं नाही। तर आता या ठिकाणी तुमचे ग्रामपंचायत चे अध्यक्ष किंवा सरपंच सदस्य आलेत का तुम्हाला भेट देण्यासाठी? भेट दिली नाही, आम्ही जाऊन तक्रार केल्या। वॉटर सप्लाय चालू काय झालं नाही, त्याने म्हणलं पाणी चढणं झाल्यावरी पाणी भेट तिथपर्यंत पोहोचणं झाले, वॉटर सप्लाय फुटून चालली, असं ते आम्हाला चूत काढून टाकून दिली पाहिजे। आता गिलावा असं काही दिसून येत नाही तिथं? नाही, गिलावा केलेलंच नाही ना, मधून नाही, बाहेरून नाही। म्हणजे आजपर्यंत पायरी तर काढलं नाही ते काही ना ते कोणती माशी चढायला पायरी बी नाही? बांधून टाकले तर वर जाण्यासाठी पायरी पण नाही, पाण्याचा थेंब पण नाही। 3 ते 4 वर्ष झालं या गावाचे जे आपले नागरिक आहेत यांची समस्या। वस्तीवाल्या सर विक्री पाणी घेऊन पियाले, 300 रुपये महिना, 400 रुपये महिना, काही लोकांनी बोर मारले असेल, 500 हजार रुपये देऊन पाणी पियाला महिना। हा, इथं तक्रार गुन्ह्याची पाणी आहे। ग्रामसेवक आपलं सरपंच आलते इथं, त्याला म्हणले अधिकरणाचं कसं लावायचं, ते अधिकरण चालू करा म्हणले। ते अधिकरण पुन्हा ते अधिकरणावाले घरी नाही, ते पाणी टाइमला सोडत नाही। मग आता हे लोक विक्री पाणी प्यायले, विकत घेऊन प्यायले समजा लोकांपासून। तर तसंच पाण्याच्या ऐवजी जे आपल्या उमरी जाण्यासाठी कारला तांडा ते कारला हे जे तुम्हाला रोड जे झाली, रोडचं काम, रस्ता, हे रस्त्याचं काम संपूर्ण झालं का? कसं किती केले? अर्धवट सोडले, फर्स्ट खातं सोडले, खाली फुलापाशी सुटलं, फिनिशिंग झालं नाही पूर्ण, तसंच अर्धवट करून अर्धवट निघून गेले। काम कसं झालं? काम काय नाही, बोगस काम व्हायला। नुसती गिट्टी दिसून येऊ लागली मला, आहे ना? आणि काम होऊन किती दिवस झाले? 5 महिने झाले। 5 महिने पाड्याच्या जवळ झालं, 5 ते 6 महिन्याच्या जवळपास झालं, तरी गिट्टी उकळून यायली, डांबर कमी, फक्त केमिकल शिपडून काम केलं असं वाटत। आता तुम्हाला समजा पावसाळ्याचे दिवस आहेत, आता 3 ते 4 महिने लोटायची आहे। जर समजा तुमच्या घरामध्ये बिमार पडलं, मीच या ठिकाणी या रोड न जाण्याच्या अगोदर कमीत कमी 3 वर्षाच्या अगोदर या ठिकाणी आलो होतो, ते पण मी माझ्या मार्फत न्यूज लावलो। तेव्हा पूल नव्हता, त्यावेळेस एक आई बहीण ला गाडीमध्ये टाकून घेऊन चालले होते बाळातीन डिलिव्हरीसाठी। तर तेव्हा त्यांनी दखल घेतली, तरी काम पूर्ण केली नाही, काम पूर्ण झालं नाही। तर आता तुम्ही उमरीपर्यंत पोहोचू शकता की नाही या रोड मध्ये? कसं पोहोचू शकता? मध्यंतरी अजून ते रस्ता खराब आहे ना, तर आता रस्ता खराब आहे, फुलाचं काम ते असं अपुरं केलंय, त्याला जास्त उतार दिले, तिथं भर टाकले नाहीत, तरी पण ते पाणी साचून रोडाच्या वर येण्याची शक्यता आहे। फुलामधून पाणी जायची शक्यता नाही, अलीकडून फोडते पाणी आलं। हा, बरोबर। तरी पण मी आता जाते वेळेस त्या ठिकाणी काय व्हिडिओ काय फोटो घेणार आहे, ठीक आहे? तरी मला एक हे आहे की तुम्हाला ही आपली बातमी पाहिल्यास
ताबडतोब त्यांनी याच्यावर निर्णय घेतील. अच्छा. एकतर पाण्याच्या संदर्भात एकतर रोडच्या. रोड काहीतरी एक 100 मीटर समजा अशी काही रोड तिथं रुकलेले आहे. मी पण त्या रोडवरूनच आलो आता प्रवास करून. ठीक आहे. तरी आपण शासन व प्रशासन याकडे लक्ष देऊन त्वरित या गावकऱ्यांची समस्या दूर करावी. नाहीतर हेच गरीब लोक आपल्याला जे दिसून येत आहेत यांनी आपल्या कार्यालयाला धडक मोर्चा काढण्याची यांच्यामध्ये आज भूमिका मला दिसून आली. फुलाची भरणी पार चित्र झाला म्हणून आम्ही थांबले होत्या. असं का? म्हणजे असं भरणी आली की नाही. काय चाललं? हा ते पाण्याची घेतलो टाकीची रोडाची लावतो. लई दिवस झाले. हे रस्ता राहिला इथं हो अर्धवट तिथं मला तिथं समोर थोडं राहिलंय बरं ते उतरला. याला आपल्या ब्रिज पशी हा फुलापाशी ना? हा ते फुल बी आणखी रुंद वाढवायचं आहे. वाढले नाहीत. हा हो हा ते थोडं आणखी 2 पैप घालून असं वाढून घ्यायचं. ते सगळं असं की निघाव. काही टेन्शन घेऊ नका. हा तुम्ही इथलेत ना तांड्याचे? हा थंडायचं. काय ना संजय राठोड.